नमस्ते, मी पनासे सर बोलतो आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपण रील्स वगैरे बघतो. एक झाले की पुढचे लगेच तिसरी. वाचायला कोणाला टाईम मिळत नाही. आपला पवित्र ग्रंथ भगवद्गीता जो आपलं जीवन कसं जगायचं, आपल्या जीवनाचं साध्य काय, सार्थक काय आहे, कशासाठी आहे ते आपल्याला शिकवतो. थोडक्यात मी तुम्हाला हे वाचून दाखवेन. तुम्ही वेळ मिळण्यास जरूर ऐका. माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठं कर्तव्य म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणे. पाहिजे प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा शब्द आहे, जो की आपल्याला यशस्वी जीवन जगण्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असतो. पण आपण बहुतेक वेळा कामापेक्षा त्याच्या परिणामावर जास्त लक्ष देतो. म्हणजे त्याच्यानंतर काय होईल असं बघतो आपण. काय मिळेल, लोक काय म्हणतील, यश येईल का नाही या विचारामध्ये आपण अडकतो आणि ह्याच्यामध्येच आपली पूर्ण एनर्जी जाते. जी एनर्जी आपली प्रयत्न करण्यासाठी पाहिजे ती आपल्या अशा विचारामध्ये जाते, जो की व्यर्थ विचार आहे. त्याचवेळी आपली खरी ऊर्जा वाया जाते. या श्लोकातून एक साधी पण खोल गोष्ट सांगितली आहे. काम करत राहा, कर्म करत राहा, पण त्याच्या फळाची चिंता मनात ठेवू नका. फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा, कारण फळ आपल्या हातात नसतं. त्याच्यानंतर काय होईल आपल्या हातात नाही आहे. पण प्रयत्न कसे करायचे हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्या हातात आहे तेच आपण केलं पाहिजे. जेव्हा आपण फक्त परिणामासाठी काम करत राहतो तेव्हा अपयश आलं की आपण तुटतो. म्हणजे पुढचं जर आपण आधीच विचार केला तर आपण तुटून जातो हरल्यानंतर. पण जेव्हा आपण करतोय म्हणून काम करतो, हे आपलं कर्तव्यच आहे, हे आपल्याला करावंच लागणार आहे, पुढचं काय होईल ते होईल, तेव्हा प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. म्हणजे त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे अनुभवानेच माणूस श्रेष्ठ होऊन जातो आणि अनुभव प्रयत्न केल्याशिवाय येत नसतात. याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट, फळाची भीती म्हणून काम टाळू नका. त्याच्या आधीच ओळखायचं की आपण हरतोय आणि काम टाळायचं, हेच तर सगळ्यात मोठा अपराध आहे असं सांगितलं आहे. कारण काहीच न करणे हे सर्वात मोठं नुकसान आहे. म्हणून आयुष्यात शांत राहून अपेक्षांपेक्षा प्रयत्नावर लक्ष द्या. अपेक्षा ठेवू नका. दुःखाचं कारण तर अपेक्षा आहे. आपलं काम काय, प्रामाणिकपणे प्रयत्न करणे. कारण खरा समाधान हा परिणामात नाही तर प्रामाणिक प्रयत्नात असतो. प्रयत्न केल्यानेच माणूस यशस्वी होऊ शकतो आणि अनुभवाने समृद्ध होऊ शकतो. थँक्स.